नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 12वी कॉमर्स बुक कीपिंग अकाउंटन्सी या विषयाचा आपण अभ्यास करतोय। फर्स्ट टॉपिक आपला चालू आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट। यामध्ये आपण प्रॉब्लेम बघतोय फायनल अकाउंटचे। 7 नंबरचा प्रॉब्लेम आपला चालू आहे। बुकमध्ये पेज नंबर 43 वरती हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे। प्रॉब्लेम फायनल अकाउंटचा आहे। ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 31 मार्च 2019 या तारखेचा आणि त्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे, तयार करायचं आहे। 43 पानावरती हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे। प्रॉब्लेममध्ये जे पार्टनर आहे त्या पार्टनरची नावे नेने आणि काने या दोन व्यक्तींचा हा प्रॉब्लेम आपल्याला इथं सोडवायचा आहे। प्रॉब्लेम मी रीड करतोय, वाचतोय, तो प्रॉब्लेम समजून घेऊया। कोणकोणते असेट आहे, कोणकोणत्या लॅबिलिटी आहे, कोणकोणते इन्कम आहे, कोणकोणते एक्सपेन्सेस आहे आणि कोणकोणत्या ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहे। त्या ॲडजस्टमेंटसाठी प्रत्येक अकाउंटला आपण स्टार करून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपण ती ॲडजस्टमेंट काय करू शकतो, व्यवस्थित सोडू शकतो। प्रॉब्लेम मी रीड करतो, वाचतो, तुम्ही व्यवस्थित त्या प्रॉब्लेम समजून घ्यायचा आणि बरोबर त्यात आपण शॉर्टकटमध्ये ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड असेल तर TD, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड असेल तर TC, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड असेल तर PD, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड असेल तर PC, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड असेल तर BL आणि बॅलन्स शीट असेट साईड असेल तर BA। हे 6 शब्द आपण वापरत असतो आणि त्यानुसार आपण काय करतो, ट्रान्सफरिंग क्लिअर करत असतो। ट्रायल बॅलन्स थोड्याशा वेगळ्या प्रकारचं दिलेलं आहे। आपल्याला आत्तापर्यंत पर्टिक्युलर डेबिट रुपीज, पर्टिक्युलर क्रेडिट रुपीज दिलेलं होतं। इथं पर्टिक्युलरचा एकच कॉलम दिलेला आहे आपल्याला आणि अमाऊंटचे डेबिट आणि क्रेडिट हे कॉलम दिलेले आहेत। जे एक्सपेन्सेस आहेत, जे असेट्स आहेत त्यांचे बॅलन्स बरोबर डेबिट साईडला येत असतात आणि जे इन्कम आहे, ज्या लॅबिलिटीज आहे त्यांचे बॅलन्स बरोबर क्रेडिट कॉलममध्ये जात असतात। मग आपल्याला फक्त व्यवस्थित ट्रान्सफर एकदा क्लिअर केलं म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही। काही कॉलममध्ये डेबिटला पण अमाऊंट आहे, क्रेडिटला पण अमाऊंट आहे। मग ते अकाउंट जे असतात ते काही एक्सपेन्सेस असतात, काही इन्कम असतात। म्हणजे जर डेबिटला असेल तर एक्सपेन्सेस आहे, क्रेडिटला असेल तर इन्कम असणार आहे। प्रॉब्लेम आपण व्यवस्थित रीड करूया, वाचूया आणि नंतर प्रॉब्लेमला आपण सोडवणार आहोत। प्रॉब्लेम मी वाचतोय, नेने अँड काने आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 6:4। नेने आणि काने नावाचे दोन व्यक्ती आहेत, दोन पार्टनर आहे आणि त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे। त्यांचा ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे आणि त्यांचा व्यवसायातून जो काही नफा होणार आहे, जो काही नफा किंवा तोटा होईल त्यांना भविष्यामध्ये, तो त्यांना 6:4 ह्या रेशोमध्ये काय करायचं आहे, वाटायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर पुढे काय सांगितलंय पहा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019। 31 मार्च 2019चा ट्रायल बॅलन्स आपल्याला काय केलेला आहे, त्यांनी प्रिपेअर केलेला आहे, तयार करून दिलेला आहे। आपल्याला तो ट्रान्सफरिंग क्लिअर करून घ्यायचा आहे। कॉलम बघा काय सांगितलेले आहेत, पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज। मग आपण ज्याप्रमाणे 6 शब्द आहेत ते आपण शॉर्टकटमध्ये लिहून घेऊया। मी अकाउंट वाचतोय त्यानुसार आपण काय करायचं, ट्रान्सफरिंग रेकॉर्ड करून घ्यायचं आहे। कॅपिटल, कॅपिटल बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड BL तिथं शब्द लिहायचा आहे। सन्ड्री डेटर्स, डेटर्स असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईड BA शब्द लिहायचा आहे। सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड BL शब्द लिहायचा आहे। रेंट, रेंट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD शब्द लिहायचा आहे। त्यानंतर स्टॉक, ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD शब्द लिहायचा आहे। प्रिमायसेस, प्रिमायसेस मोकळी जागा असेट आहे आपल्यावाली, बॅलन्स शीट असेट साईड BA शब्द लिहायचा आहे। सॅलरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD शब्द लिहायचा आहे। डिस्काउंट, आता डिस्काउंटचे दोन्ही बॅलन्स दिलेले आहे, डेबिट पण आणि क्रेडिट पण। जो डेबिट बॅलन्स आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD आणि जो क्रेडिट बॅलन्स आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड PC शब्द लिहायचा आहे। मोटार व्हेकल, मोटार व्हेकल असेट आहे आपल्यावाली, बॅलन्स शीट असेट साईड BA। सेल्स, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड TC, परचेसेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD, वेजेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD, ऑफिस एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD, बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी आहे,
बॅलन्स शीट लायबिलिटी साईड रिटर्न दोन्ही दिलेले आहेत. रिटर्न जे डेबिटचे रिटर्न आहे ते सेल्स रिटर्न आहेत, TC शब्द लिहायचा आहे, आणि जे क्रेडिटचे रिटर्न आहे ते परचेस रिटर्न आहे, TD शब्द लिहायचा आहे. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केली, असेट आहे, बॅलन्स शीट असेट साइड BA. कॅश इन हँड असेट आहे, बॅलन्स शीट असेट साइड BA. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन PF मध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं, सहभाग घेतला आपण म्हणजे एक्सपेन्सेस झाला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड PD. प्रोव्हिडंट फंड लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड BL. कॅश ॲट बँक बँकेत असलेले पैसे लॅबिलिटी असेट आहे, बॅलन्स शीट लॅबिलिटी असेट साइड BA. इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट आपल्याला व्याज मिळालं म्हणजे कामगारांचा जो PF इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्यावरती ते व्याज आहे, ते कामगारांचं आहे, ती लॅबिलिटी आहे, म्हणून बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड BL. ड्रॉइंग आपण कॅपिटलमधून लेस करतो, ज्या त्या पार्टनरच्या कॅपिटलमधून ज्याचं त्याचं ड्रॉइंग काय करायचं, वजा करायचं असतं, म्हणून बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड BL. बॅड डेब्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड RDD. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. याप्रमाणे हा ट्रायल बॅलन्स आपल्याला काय केलेला आहे, आपण ट्रान्सफर क्लिअर केलेला आहे. ट्रायल बॅलन्सची अमाऊंट आहे 41,20,650. 41,20,650 रुपयांचा ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर खाली ॲडजस्टमेंट दिलेले आपल्याला, त्या ॲडजस्टमेंट 5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, सोप्या आहेत. ॲडजस्टमेंट करत असताना प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आपल्याला काय करायचे असतात, द्यायचे असतात. 2 इफेक्ट झाल्याशिवाय पुढची ॲडजस्टमेंट घ्यायची नाही किंवा करायची पण नाही. ॲडजस्टमेंट एक तर ॲड होते, लेस होते, किंवा मग आहे तशीच आपल्याला रेकॉर्ड करायची असते, लिहायची असते. मग त्यासाठी तुम्हाला जवळजवळ 27 ॲडजस्टमेंट शिकवलेले आहेत. त्या 27 ॲडजस्टमेंट आपल्या पाठ असणं गरजेचं असणार आहे. पहिली ॲडजस्टमेंट काय पहा प्रॉब्लेममध्ये, क्लोजिंग स्टॉक रुपीज 3,60,000 3,60,000 रुपये क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक सर्वात सोपी ॲडजस्टमेंट असते. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट असेट साइड. तिथं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे TC अँड BA. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट असेट साइड TC अँड BA. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपल्याला डायरेक्ट लिहायची असते, कशामध्ये ती ॲड करायची नाही. दुसरी ॲडजस्टमेंट काय पहा, आउटस्टँडिंग वेजेस रुपीज 3,000 अँड सॅलरी रुपीज 2,000. वेजेस आणि सॅलरी आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे, द्यायची ती आपल्याला, अद्यापपर्यंत आपण ती पेड केलेली नाही. पण आपण जे फायनल अकाउंट तयार करतो त्या 12 महिन्यामध्ये हे देणं आपल्याला द्यावं लागत असतं. जर द्यायचं राहून राहिलं असेल किंवा दिलेलं नसेल तर त्याला आपण आउटस्टँडिंग असं म्हणतो. 3 नंबरची ॲडजस्टमेंट तुम्हाला शिकवलेली आहे, आउटस्टँडिंग अनपेड एक्सपेन्सेस नावाची. आउटस्टँडिंग अनपेड ॲड इंटू रिलेटेड एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. मग रिलेटेड एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचं आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घ्यायचं आपल्याला ते, म्हणून तिथं लिहिताना लिहा ॲड TD PD अँड BL. ॲड TD PD अँड BL म्हणजे TD म्हणजे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, PD म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड अँड बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड BL म्हणजे ज्या त्या अकाउंटमध्ये आपल्याला ॲड करायचं आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सेकंड इफेक्ट काय करायचा आहे, नोंदवायचा आहे त्याचावाला. ट्रायल बॅलन्समध्ये वेजेस आहे आणि सॅलरी आहे, त्या वेजेसला एक स्टार करा आणि सॅलरीला पण एक स्टार करून घ्या, म्हणजे आपल्याला तिथं खाली जागा सोडता येणार आहे. तिसरी ॲडजस्टमेंट काय पहा, डेप्रिसिएट मोटार व्हेकल ॲट 5% पर ॲनम. 5% मोटार व्हेकलवरती डिप्रिसिएशन काढायचंय. डिप्रिसिएशन घसारा. 2 नंबरची ॲडजस्टमेंट तुम्हाला शिकवलेली 27 मध्ये, लेस फ्रॉम रिलेटेड असेट, डिप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मग मोटार व्हेकलमधून 5% लेस करायचे आणि बॅलन्स शीटच्या पुढे घ्यायचे, लेस करायचे बॅलन्स शीटच्या असेट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचा सेकंड इफेक्ट काय करायचा आहे, नोंदवायचा आहे. मग मोटार व्हेकल असेट आहे, त्या मोटार व्हेकलला एक स्टार करा ट्रायल बॅलन्समध्ये. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट काय पहा, राईट ऑफ बॅड डेब्ट्स ऑफ रुपीज 5,000 अँड प्रोव्हाइड फॉर RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. बॅड डेब्ट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे. मी 5 नंबर आणि 6 नंबरला तुम्हाला ही ॲडजस्टमेंट शिकवलेली आहे. 5 नंबरला बॅड डेब्ट्स आणि 6 नंबरला RDD. RDD रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स.
RDD रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स आपण त्याला म्हणत असतो, शॉर्टकटमध्ये त्याला RDD असं म्हणतात. बॅड डेब्ट्स आणि RDD ह्या नेहमी डेटर्सवरती होणारे ॲडजस्टमेंट आहेत. 5 नंबर आणि 6 नंबर आणि 7 नंबर डिस्काउंट टू डेटर्स या तिघांचे पण इफेक्ट एकच आहे. लेस फ्रॉम डेटर्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. मग आपल्याला डेटर्समधून सगळ्यात पहिले बॅड डेब्ट्स लेस करायचे आणि नंतर 5% उरलेल्या रकमेवर RDD क्रिएट करायची, RDD काढायची, ती पण लेस करायची आणि मग बाहेर लिहायची. आणि या बॅड डेब्ट्स आणि RDDचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. मग 2 ॲडजस्टमेंट आहे, बॅड डेब्टची एक आणि RDDची एक, म्हणून सन्ड्री डेटर्स आहे वरती बघा ट्रायल बॅलन्समध्ये, त्याला 2 स्टार करा म्हणजे 4 वेळी आपल्याला जागा सोडवी लागणार आहे. 5 नंबरची ॲडजस्टमेंट पहा काय, काने विथड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. काने नावाचा जो पार्टनर आहे त्याने 6,000 रुपये गुड्स विथड्रॉ केले फॉर पर्सनल यूज, स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी. 19 नंबरला तुम्हाला ॲडजस्टमेंट शिकवली मी, गुड्स टेकन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. गुड्स टेकन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, पार्टनरने जर वैयक्तिक वापरासाठी गुड्स घेतले असेल और डोमेस्टिक यूज घरासाठी वापरले असेल किंवा त्याच्या मुलाबाळांसाठी वापरले असेल, मग ते पैसे असेल किंवा गुड्स असेल तर ते त्याच्या कॅपिटलमधून काय करायचे असतात, लेस करायचे असतात. आणि त्यांनी व्यापारातले पैसे घेतले किंवा व्यापारातले गुड्स घेतले म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करायचे असतात, ते आपल्याला लिहायचे असतात. म्हणून ॲडजस्टमेंट अशी शिकवलेली तुम्हाला 19 नंबरला, गुड्स टेकन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, ओन यूज और डोमेस्टिक यूज, लेस फ्रॉम पार्टनर्स कॅपिटल अँड ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. लेस फ्रॉम पार्टनर्स कॅपिटल, मग आता एकच पार्टनर एक काने नावाचे, त्यांनी ते गुड्स घेतले म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काने नावाच्या पार्टनरच्या कॅपिटलमधून ते गुड्स टेकन काय करायचे, 6,000 रुपये लेस करायचे आणि त्याचा सेकंड इफेक्ट त्या 6,000चा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करायचं आहे, द्यायचं आहे. मग आता ही कानेंवर ॲडजस्टमेंट आहे, त्या अगोदर आपल्याला ड्रॉइंग पण लेस करायचं आहे. मग कानेनला 2 स्टार करा म्हणजे ड्रॉइंगचा एक राहील आणि ह्या ॲडजस्टमेंटचा एक राहील, म्हणजे तिथं बरोबर आपल्याला 6 वेळी काय सोडायची आहे, जागा सोडायची आहे कानेनखाली. मग याप्रमाणे आपल्याला हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सोडवायचा आहे. फळेवरती तो प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत.